जलजीवन मिशन अंतर्गत आपल्या नागापूर गावामध्ये एवढ्या मोठ्या चांगल्या संकल्पनेतून एक योजना आहे. ती योजना मागच्या 2023मध्ये त्याचे आदेश आहेत. पण ती योजना आता आज या घडीला कुठल्याही म्हणजे अजून वेगवान प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसत नाही किंवा अजून त्या योजनेला कुठेतरी वीज माती लागलेली आपल्याला जाणलेली नाही. मग या ठिकाणी एवढी छान योजना असताना आपण संबंधित गावकरी या योजनेबाबतीत या ठिकाणी काय बोलाल? आमचं असं म्हणणं आहे की गावाचा प्रश्न आहे, गावाला चांगलं पाणी भेटलं आहे. तुमची राजकीय वेळगावी कुठं बी असते, तर माणूस म्हणलं की वेळ आलीच. मागचं काय असेल, पुढचं काय असेल जे आहे, पण आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा गावातले तरुण असतील, वयस्कर असतील, लहान लेकरं असतील, त्यांना चांगलं पाणी भेटलं पाहिजे. मग कुठंतरी ह्या गोष्टीला तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. ह्या योजनेला मंजुरी दिली पाहिजे ग्रामपंचायतीने. त्यांचं म्हणणं किंवा ती अडवली की त्याला मार्ग काढा ना, हे असं सुटणार नाही. आपण पाहिलं या ठिकाणी नागापूर गावातील एक तरुणी युवक होते, यांचं म्हणणं असं आहे किंवा एवढी चांगली योजना या ठिकाणी आलेली आहे. मग कुठंतरी राजकीय श्रेयवादाच्या लढाईमध्ये ही योजना कुठंतरी या ठिकाणी डळमळीत होऊन येणाऱ्या काळामध्ये कुठं लॅप्स होऊ नये. योजना जी आली ती या ठिकाणी राबावी. आमच्या गावाला कुठंतरी चांगल्या पाण्याची, चांगल्या व्यवस्थेची या ठिकाणी गरज आहे. ती गरज या ठिकाणी आली असताना या श्रेयवादाच्या लढाईमध्ये रिटर्न जाऊ नये असं या ठिकाणी या युवकांचं आपल्याला बोलणं जाणवलं. तर या ठिकाणी आपण पाहिलं ह्या साहेबांनी सांगितले की एवढी छान योजना आली आमच्या गावाला, अशी पाण्याची योजना असावी आणि ही योजना कुठेतरी राजकीय देशाच्या म्हणजे राजकीय वर्चस्वाच्या लढाईमध्ये गावातून रिटर्न जाऊ नये. तर आपलं या ठिकाणी काय म्हणणं आहे या योजनेच्या बाबतीमध्ये? माझं एवढंच मत आहे किंवा जे बी ह्यांचे काही विषय असतील, काम करणाऱ्याचं काम करणाऱ्याचं एवढंच आहे की ह्यांच्यामध्ये सर्वसामान्यांचं नुकसान होतं. गोरगरिबांचं ज्यांना की आज स्वच्छ पाणी भेटणार आहे, ते पाणी आज काही माणसाच्या चुकीच्या निर्णयामुळं कशामुळं हे स्वच्छ पाणी दूर जाते, लोकांपासून भेटत नाही. 2023 पासूनची योजना अजून ठप्प आहे. थोडंसं काम झालंय. आपल्याला असे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कोणत्या व्यक्तीच्या चुकीच्या निर्णय वाटले? नाही, असे ह्याच्या बोलण्यानंतर वाटतं की ग्रामपंचायतच ठराव देत नाहीत ना. कैलासरावच्या म्हणण्यावर असं येईल की ग्रामपंचायत ठराव देत नाही. ग्रामपंचायतनं ह्यानं बसून काहीतरी तोडगा काढून ही योजना पूर्ण करावी असं एक सर्वसामान्याचं मत आहे. आलेली योजना गावातून परत जाऊ नये, कुठेतरी या योजनेचा सर्वसामान्यांना गावकऱ्यांना लाभ मिळावा अशी तुम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. आमचं असं म्हणणं आहे किंवा